महाराष्ट्राच्या कांदा पट्ट्यात निर्यात बंदीमुळे महायुतीला लोकसभेत फटका बसला आणि आता त्यातूनच धडा घेत विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारनं मोठा निर्णय घेतला। केंद्रानं कांद्यावरील निर्यात शुल्कामध्ये कपात केली आणि याचाच परिणाम आता बाजार उघडताच दिसू लागलेला आहे। आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याला सरासरी 4800 रुपयांचा दर मिळाला। कालच्या तुलनेत 500 ते 600 रुपयांची दरवाढ झाली आहे। त्यामुळे लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर आता विधानसभेत एक प्रकारे धसकाच घेतलाय सत्ताधाऱ्यांनी असं म्हणावं लागेल। कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्यूटी होती ती 40% 20% आणलेली आहे। यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। हे संपूर्णपणे राजकीय निर्णय आहेत। ते वेळेवर घेतले असते तर शेतकरी वाचले असते, शेतकऱ्यांच्या खिशात काही 4 पैसे गेले असते। ऊसावर निर्यात बंदी, मोलासेसवर निर्यात बंदी, गव्हावर निर्यात बंदी, तांदळावर निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात बंदी, कसलं सरकार आहे?